सर्व पत्रकार बंधूंचं, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष या नेत्यांना सर्वांचं पक्षाच्या वतीनं आणि दोन्हीही उमेदवाराच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो। आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढवल्या जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आपल्या धाराशिव मतदारसंघामधून आणि तुळजापूर मतदारसंघामधून, परंडा मतदारसंघामधून या ठिकाणी तिन्ही उमेदवार या ठिकाणी या जिल्ह्यामधून जाहीर केलेले आहेत। तरी त्या माध्यमातून आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका होत आहेत आणि त्या अनुषंगाने आज धाराशिवमध्ये तुळजापूर आणि उस्मानाबाद मतदारसंघाच्या दोन्ही उमेदवाराची आज पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेसाठी उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे धाराशिव मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय ॲडव्होकेट प्रणित शामराव डिकले साहेब हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। दुसऱ्या उमेदवार आहेत डॉक्टर स्नेहताई सोनकाटे, या तुळजापूर मतदारसंघामधून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे। त्यानिमित्तानं त्याही आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत। बंधूंनो, आज वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्रपणे आज निवडणूक लढवत आहे आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या देशाचा, या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या निवडणुका होत आहेत आणि सर्व उमेदवारांना अतिशय प्रामाणिकपणे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचं काम मोठ्या जल्लोषामध्ये चालू आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याची संपूर्ण विधानसभा निवडणूक ही अतिशय ताकदीने लढवली जाणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की निश्चितपणानं आमचं खातं यावर्षी या 2024मध्ये वंचित बहुजन आघाडीचं खातं या ठिकाणी उघडणार आणि आमच्या सरकारमध्ये आम्ही निश्चितपणाने सहभागी होणार, अशा पद्धतीचा आमचा सर्वांचा संकल्प आहे। बोलण्यापूर्वी मी सर्व जाती धर्मातील महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होतो आणि बोलण्यास सुरुवात करतो। खरं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य सरपंच पदाला आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ रेखाताई ठाकूर यांनी एक जबाबदारी देऊन, उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी खरोखरच जेवढं आभार मानावे तेवढे त्यांचे कमी आहे। कारण मी पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं आहे। काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळत नव्हता। न्याय मिळत नसताना मी अनेक प्रयत्न केले आपल्या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी काहीतरी एक चांगलं नेतृत्व त्या ठिकाणी द्या म्हणून, परंतु त्या ठिकाणी आमच्या वरिष्ठांनी दखल घेतली नाही। म्हणून मी एक बाळासाहेबांनी सर्व जाती धर्मातील उमेदवारांना त्या ठिकाणी संधी दिल्यामुळे मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी घोषित केलेली आहे। त्याबद्दल मी खरोखरच त्यांचे आभार मानतो। एवढं सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत आहे। मी डॉक्टर स्नेहा सोनकाटे, सिंदगाव गावची लेक आहे, तुळजापूर तालुक्याची मी नागरिक आहे आणि आज एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगण्यात येत आहे। माझ्या सर्व बंधूंना, माझ्या जनतेला ही सांगण्यात येत आहे की मला अधिकृत आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी दिलेली आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि एक सुशिक्षित, उच्च शिक्षित मी स्वतः MD ऑर्थोडॉन्टिस्ट डॉक्टर आहे आणि डॉक्टर असलेल्या महिलेला, धनगर समाजाच्या महिलेला बहुजनांच्या चळवळीमध्ये सामावून घेऊन या प्रस्थापितांची राजकीय लंका उद्ध्वस्त करण्यासाठी आदरणीय साहेबांनी आदेश दिलेला आहे आणि त्याचं मी काटेकोर पालन करेल आणि सत्तेमध्ये आम्ही गरीब मराठ्यांना घेऊ। आता बघा, आमचे उमेदवार आहेत ते गरीब मराठा समाजामधून येतात, डिकले सर, असे आम्ही प्रत्येक समाजाला सोबत घेऊन स्वतः विस्थापित झालेला समाज म्हणजे मी ज्या समाजातून येते धनगर समाज
ओबीसी समाज, भटकी विमुक्त, दलित समाज, बौद्ध समाज अशा सर्वांची मूठ बांधून आम्ही नक्कीच या तुळजापूरमध्ये मी स्वतः आमदार म्हणून या जनतेची सेवा करण्याची मला संधी नक्की जनता देणार आहे आणि श्रद्धेय बाळासाहेबांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही ही येणारी निवडणूक लढणार आहोत. तसेच आमच्या महिलांच्या आदर्श आयडॉल एक नेत्या आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीच्या रेखाताई ठाकूर, यांच्या वतीने आम्ही महिलांची खूप चांगली मूठ या महाराष्ट्रामध्ये बांधतोय. आणि त्याचंच मला एक उदाहरण तुम्हाला द्यायचं की आज मला महिला म्हणून उमेदवारी वंचित आघाडीने जाहीर केलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये हा पूर्ण महिलांना मला संदेश द्यायचा आहे की बहुजन आघाडीच्या पाठीमागे तुम्ही राहा, वंचित आघाडीच्या पाठीशी तुम्ही राहा. आम्ही नक्कीच येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना चांगला रिझल्ट देऊ हा मी साहेबांना विश्वास देते. आणि ह्या तुळजापूर तालुक्यामध्ये जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीला पहिला सुरुंग ही डॉक्टर स्नेहा सोनकाठी लावणार आणि या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना 100% उत्तर देणार. आणि या प्रस्थापिताविरुद्ध लढायचं म्हणल्याकडे आमच्याकडे एक संकल्प केलेला आहे, धाराशिव विकसित धाराशिवचा संकल्प. यामध्ये सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. आम्हाला काही त्यांच्या विरुद्ध टीका टिप्पणी करत बसायचे. आत्तापर्यंत जे त्यांनी केलं, त्यांच्या बौद्धिक क्षमता जेवढी होती, वैचारिक श्रीमंती जेवढी होती, तेवढ्या पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये, धाराशिव मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर टीका टिप्पणी करत बसायचं नाही. आमची वैचारिक श्रीमंती काय सांगते, या मतदारसंघामध्ये कुठल्या पद्धतीनं आपण गेलं पाहिजे, कुठल्या पद्धतीनं विकास केला पाहिजे. आज आपल्यामध्ये अनेक समस्या आहेत. समजा दर्जायुक्त आपल्याकडं खेळाचं मैदान नाही युवकांसाठी, शासकीय दवाखाने दर्जायुक्त नाहीत, परत तुमचे बसस्थानक दर्जायुक्त नाही आहेत. म्हणजे अशा अनेक ठिकाणी आपण अनेक समस्यातून आपण जात आहोत. त्या ठिकाणी अनेक समस्यातून जात असताना आपण त्यावर कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या समस्यातून आपण कशा पद्धतीनं बाहेर निघालं पाहिजे, याच्यावर आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे बोलण्यासाठी. त्यामुळं आपण देखील पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आपण त्यावरच प्रश्न विचारा. आम्हाला कुणावर टीका टिप्पणी करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. कारण आपला मतदारसंघ, आपला जिल्हा जवळपास आर्थिक मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये देशामध्ये पहिल्या 3 क्रमांकावर आहे. आणि ही बाब आपण अत्यंत मतदाता म्हणून कुठंतरी दुर्दैवी आहे. आणि यातून आपण बाहेर पडण्यासाठी आम्ही ही हिंमत दाखवलेली आहे प्रस्थापिताविरुद्ध. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या दाखवलेल्या हिमतीला फार मोठी शक्ती या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. त्यामुळं आम्ही त्या दृष्टिकोनातून ही लढाई पुढं लढणार आहोत. जिल्हाध्यक्ष साहेबांकडून त्या पद्धतीनं आम्ही प्रचार यंत्रणा राबवणार आहोत. पण खूप सारी आहेत आपल्या, खरं मतदाता म्हणून जास्त आव्हानं आहेत आपल्यासमोर. आपण अनेक समस्यामधून जात असताना आपल्याला त्या समस्यातून कुणीही कुठलं नेतृत्व आतापर्यंत आपण ह्याच्यातून बाहेर काढू शकलेलं नाही. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि त्या आव्हानाला आपण एक साथ देत अगर ह्याच्यासोबत लढण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत. कुठल्या गोष्टीला प्राधान्य असेल? आपल्या जे मतदात्यांचे जे मूलभूत समस्या आहेत, जे अवतीभोवती समस्या आहेत, प्रत्येक मतदात्यामध्ये काही ना काही स्किल असतं, कौशल्य असतं. उदाहरणार्थ आपल्यापैकीच आपल्या मुलांना काहीतरी स्वप्न उराशी बाळगलेलं असतं. उदाहरणार्थ त्यांना खेळाडू व्हायचं असतंय, कुणाला उद्योगपती व्हायचं असतंय, कुणाला एक उत्तम शेतकरी व्हायचं असतंय. या उत्तम शेतकरी होण्यासाठी आपल्याला इथं मुबलक पाणी आहे का, मुबलक वीज आहे का, याचा विचार कुठंतरी आपण केला पाहिजे. त्यानंतर उत्तम खेळाडू होण्यासाठी दर्जायुक्त मैदान आपल्या नेतृत्वानं इथं दिलेलं आहे का, उत्तम उद्योगपती बनवण्यासाठी एक औद्योगिक वसाहत सुसज्ज दर्जायुक्त केलेली आहे का, हे सगळं आपल्याला एक प्लॅटफॉर्म म्हणून तयार केलेलं आहे का. आपले मतदाता एवढं स्किल आहे की बाबा ते आपले प्रयत्न करून या उंचीवर जाऊ शकतात, देशासाठी खेळू शकतात, राज्यासाठी खेळू शकतात, एक उत्तम उद्योगपती होऊ शकतात. पण त्यांना प्लॅटफॉर्मच नाही आहे इथं. त्यासाठी आपल्या नेतृत्वानं एक प्लॅटफॉर्म तयार केलेला नाही. त्यामुळं ही सर्व समस्या असताना या समस्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला ही खरं तर निवडणूक लढवायची आहे. तुळजापूर मतदारसंघामध्ये बोगस मतदार आहे, काय नाही बघा, चव्हाण साहेबांची होती, काँग्रेसची सत्ता होती, त्यांच्या काळात हे सुरू झालेलं आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचे वारसदार, शरद पवारांचे वारसदार म्हणजे राणा जगजितसिंह पाटील विद्यमान आमदार, आणि माझा आरोप आधीच्याही आमदारांवर आहे, ह्या दोघांनी मिळून बोगस वोटिंगचा सुळसुळाट चालू केलेला होता. ते आता कायदेशीरपणे बाहेर आलेलं आहे आणि ह्याला जबाबदार सर्वस्वी हे 2 जण आहेत. आणि मला शासनाला सांगायची तात्काळ याच्यावर कारवाई व्हावी आणि हे 25,000 बोगस वोटिंग आणखी पण जास्त असणार आहे, त्याच्यावर चौकशी लावावी. आणि आमच्या गरीब जे झोपडीतल्यालाही एकाच मताचा अधिकार आहे आणि राष्ट्रपतीलाही एकाच मताचा अधिकार आहे,
हे मतदान सर्वश्रेष्ठ दान आहे. याची किंमत ह्या राज्यकर्त्यांना दाखवून द्यायची हीच वेळ आलेली आहे. आणि लवकरात लवकर मला मायबाप सरकारला विनंती आहे, आपल्या शासनाला विनंती आहे, निवडणूक आयोगाला विनंती आहे की याच्यावर त्यांनी कारवाई करावी आणि या दोघांचीही चौकशी लावावी. धन्यवाद. कोणासंग आघाडी युती आहे की कोणासंग तुमची सोबत तुमच्या सर्व जे घटक आहेत सर्व जाती धर्मातील ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत त्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना सोबत घेऊन आघाडी स्थापित केलेली आहे. काळजीपूर्वक आत्मसात केलेले आहेत, त्याच्यावर निरीक्षण परीक्षण केलेलं आहे. आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट प्रणित डिकले यांनीसुद्धा आमच्याकडं मागणी केली होती आणि मागणी केल्याच्यानंतर ते त्या काळात त्यांना देण्यात आली नाही. परंतु जे त्या उमेदवाराने चुका केल्या त्या चुका आम्ही यावेळेस अतिशय काळजीपूर्वक त्या हाताळलेल्या आहेत आणि यापुढे कुठल्याही पद्धतीची अशी चूक होणार नाही. आणि हे जे उमेदवार आलेले आहेत गेल्या 6 महिन्यापासून आमच्या संपर्कात आहेत. 6 महिन्यापासून आम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून लढायचं आहे म्हणून त्यांनी खूनगाठ बांधून आमच्यासोबत त्यांनी या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे मी निवडणूक लढणार. आणि आज बाळासाहेब आंबेडकरांनी मला उमेदवारी दिली तर मी जोपर्यंत माझा जीव आहे, माझं जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत मी या वंचित बहुजन आघाडीला किंवा बाळासाहेब आंबेडकरांना सोडून जाणार नाही अशा पद्धतीचे त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे. म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी, रेखाताई ठाकूर आणि जिल्हा कमिटीने त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे.